नमस्कार, आपण पाहतात भरारी वृत्तसेवा यूट्यूब चॅनल। काल झालेल्या मसवड येथील जाहीर सभेत नामदार जयकुमार गोर यांनी विरोधकांवर सडकून टीका करत मसवडला 10 वर्ष मागे नेल्याचा आरोप केला। आमच्याकडे सत्ता असताना मसवड शहराचा कायापालट केला त्याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली। त्यांची सत्ता जाताच आम्ही मसवड शहराला 250 कोटी रुपयांचा निधी देऊन विकासाला नवी दिशा दिली आहे। आगामी काळात प्रत्येक घरात कायमस्वरूपी पाणी येणार आहे। MIDCच्या माध्यमातून हजारो उद्योग उभे राहणार आहेत, तसेच तरुणांनाही काम मिळणार आहे। यासह अनेक संकल्प आणि मसवडच्या सर्वांगीण विकासाची शहराला राज्यातील आदर्श नगरपालिका करण्याचा विश्वासही व्यक्त केला। मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व 21 उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं व कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबावं असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केले। चला तर पाहूया मग त्यांच्या शब्दात त्यांचे भाषण। ते याच्यावर गेले तेव्हा काचा बसल्या तेव्हा त्याचा कलर झाला। आता ती भाजी मंडई चालू करण्यासाठी तयार झाली। आम्ही बाबू काका थांबलोय, तुम्ही निवडून नगरपालिकेत गेल्याशिवाय ती चालू करायची नाही म्हणून थांबलोय। सुंदर भाजी मंडई, एवढी देखती भाजी मंडई आम्ही आमच्या महिला भगिनी जाता रस्त्यावर उभं राहता, बाजूला धूळ फुकुटा सगळी घाण, त्याच्यामध्ये भाजी। आता आम्ही भाजीसाठी स्वतंत्र भाजी मंडई आमच्या माता भगिनींच्यासाठी केली। त्या ठिकाणी सुंदर असा बसण्याची व्यवस्था आमच्या सगळ्या भाजीवाल्यांची केली। ती भाजी मंडईची एवढी मोठी इमारत त्या ठिकाणी झाली। बाजार पटांगण आपण बघितलं, त्या बाजार पटांगणावर पाऊल टाकायचं तर खड्डा, कुठं पाणी साठायचं कुठं पाणी असायचं सगळं आपण बघितलं। त्या अख्खं बाजार पटांगण आपण बघताय, सगळं अख्ख्या बाजार पटांगण कॉन्क्रीट केलंय। आता कसलाही पाऊस आला तरी आता बाजार भरायला कधी अडचण येत नाही अशी सोय आम्ही सगळ्या बाजारकरूंची सगळ्या मसवड मधल्या गावकऱ्यांसाठी केली। अख्खं मैदान आज कॉन्क्रीट झालं आपण सगळेजण बघताय। त्या ठिकाणचं स्टेज आपण बघताय। कुठलं काम सांगू, एक नाही दोन अनेक कामं। आज सिद्धनाथाची यात्रा उद्या आहे, सिद्धनाथाचा रथ उद्या आहे। आपण सगळ्यांनी बघितलं रथ ज्या मार्गाने जातो तो ऐतिहासिक असा मार्ग आहे। त्या मार्गाने रथ जायचा, सिद्धनाथाचा रथ। हे सिद्धनाथाचे भक्त आहे म्हणून सांगतात, सिद्धनाथाचं नाव घेतात, पण त्या नाथ बाबांचा रथ ज्या मार्गावर जातो त्या मार्गावरची दुर्गंधी जर बघितली असती, किंबहुना रथ ओढत असताना अगदी कमरे एवढ्या चिखलातनं कधी कधी रथ ओढला, पाणी कसलं होतं आणि कसला चिखल होता हे सांगायची आवश्यकता नाही। अरे गावातली आमची सगळी माणसं त्या रथाच्या दोऱ्यावरून एवढ्या मेहनतीनं रथ ओढायची आणि रथावर बसलेलं गडी त्यांना कधीच दिसलं नाही की आमची माणसं एवढ्या घाणीत एवढ्या चिखलात एवढा सिद्धनाथाचा रथ चाललाय, त्यांना तो कधीच चिखल दिसला नाही, कधीच त्यांना घाण दिसली नाही, कारण ते रथावर बसलेले होते। पण रथाच्या रथ ओढणाऱ्यांची आणि रथाच्या खाली चालणाऱ्यांची जाणीव त्या लोकांना कधी झाली नाही। तो भव्य दिव्य असा आणि सुंदर असा रथ मार्ग आम्ही तयार केला। आता आमच्या सगळ्या रथ ओढणारे असतील, सगळे भाविक भक्त असतील, आता चिखलात जायला लागत नाही। रथ सुंदर आणि स्वच्छ मार्गाने आज रथ जाताना आपण बघतो। या भागात रथ निघतो आणि स्वच्छ सुंदर मार्गाने आमचा रथ जाताना आपण बघताय। नाथ बाबाच्या सुद्धा यात्रेच्या निमित्तानं आपण उद्या त्याचा अनुभूती पण घ्याल। या बाजूला जिकडे जाल त्या बाजूला पलीकडे सिन्नाभाऊने आमचा बंधारा बांधला आणि निवडणूक लागली, काहीच सांगायचं तुम्हाला। आता पाणी गावात घुसलं, आता त्या सिन्नाने बंधारा बांधला आणि आमदाराने त्या सिन्नाला बांधायला लावला। आता गावाचं नुकसान झालं, ते पाणी आता गावात घुसणार आहे म्हणून गडी। बघा यांचं म्हणजे आयुष्यात काही करता आलंच नाही चांगलं, पण ज्यांनी चांगलं केलं त्याचं कौतुक सोडून द्या, पण झालेलं काम सुद्धा चुकीचं झालंय ही सांगण्याची पद्धत आपण सगळ्यांनी बघितली। तुम्हाला पाणी बघताना काय वाईट वाटतं का? पाणी चांगलं नाही दिसत, चांगलं नाही दिसत पाणी? अरे गावाच्या बाजूला एवढं सुंदर पाणी बघितल्यावर
मनाला शांती मिळते, मनाला समाधान मिळतं, असा बंधाऱ्याची उंची सुद्धा या भाद्रांनी कमी करायला लावली. आणि जसं काय संकट गावावर आले अशा पद्धतीची भूमिका आज बघताय. या बाजूला अख्खं पाणी या भागात आपल्याला वाहताना दिसतंय. ही सगळी परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली. वाड्या वस्तीच्या रस्त्याचा विषय असेल, अगदी लांब मयापासून कंडोळे मयापासून अगदी काळ्या पट्ट्यापासूनच्या सगळ्या रस्त्यांची अवस्था आपण बघितली असेल. सगळ्या वाड्या वस्तीच्या रस्त्यांची अवस्था बघितली. एकाही वस्तीला रस्ता नव्हता, एकाही वस्तीला रस्ता नव्हता. आमच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक वस्तीला रस्ता देण्याचं काम या निमित्तानं आम्ही केलं. मसाईवाडीला गेला तर एवढा सुंदर रस्ता आहे. मसाईवाडीत गेला तर सभा मंडप आहे, मंदिराचं काम झालंय, बंधाऱ्याची कामं झाली. आता अख्ख्या मसाईवाडीला आम्ही शेतीचं पाणी देणार आहे. आता तेही काम आमचं अंतिम टप्प्यात आलंय. बोनेवाडीचा विषय असेल, विकरवाडीचा पलीकडच्या भागाचा विषय असेल, नागोबाला आम्ही आता जवळजवळ 70 लाख रुपयाचा आम्ही नागोबाच्या मंदिरासाठी सभा मंडपाचं काम 70 लाख रुपयाचा आम्ही सभा मंडप नागोबाच्या मंदिराला दिला. 2.5-3 कोटीचा रस्ता आम्ही नागोबाचा रस्ता आम्ही केला. ही सगळी परिस्थिती आपण बघितल्यानंतर बघतो आपण काय नेमकं झालं. ही सगळी कामं उभी राहत असताना या सगळ्या कामाला खऱ्या अर्थानं मागच्या 5 वर्षामध्ये ब्रेक लागला. आणि त्यावेळी जे गडी बाबू काका 1-2 सोडलं तर आता तुम्ही ज्यांना गावाची काळजी आहे ते बाजूला झाले. तर त्यांना माहिती आहे या लोकांच्या ताब्यामध्ये पुन्हा काय केलं तर कसं होणार. आता हे सगळे गडी पुन्हा एकदा आपल्याला दिसायला लागले. आणि जसं आपण बघितलं 5 वर्षाचा यांचा कालखंड गेल्यानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा म्हसवड शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काम चालू झालं. काय म्हणतात ना कधी कधी अपशकुन असतो ना, शकून अपशकुन असतो का नाही, तसा एक अपशकुन तिथं बसला होता. या शहराच्या दृष्टीने तो अपशकुनच होता त्या दिवशी. तो दिवस तो काय लढून झगडून आणलेला नव्हता. भानगडी करून षडयंत्र करून तो विजय तुम्ही मिळवला, पण त्याचा परिणाम काय झाला आपण बघितला, गावाने भोगला. पण जेव्हा हे सत्तेबद्ध उतरले तेव्हा खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा म्हसवड शहराच्या विकासाची सुरुवात झाली. आणि आपण बघतोय म्हसवड शहराच्या पाण्याची 80 कोटी रुपयाची योजना आता फक्त अंतिम टप्प्यामध्ये आहे. सगळ्या वाड्या वस्तीवर पाईपलाईन पोहोचली ना पाईपलाईन. सगळ्या वाड्या वस्तीवर पाईपलाईन पोहोचली. मुख्य पाईपलाईनचं काम झालं. आता वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आता अंतिम टप्प्यामध्ये 8-10 दिवसाचं काम त्याचं राहिलंय. गावाच्या सगळ्या पाण्याच्या टाक्या बांधल्या. आणि जो शब्द मी आपल्या सगळ्यांना दिला होता की माझ्या बहिणींच्या साठी 24 तास जेव्हा चावी चालू करेल तेव्हा बहिणीला पाणी मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन ती योजना आपण 80 कोटी रुपयाची योजना केली. आता ती योजना अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या योजनेचं काम आता झालं की आपल्याला सातत्याने गावाला पाणी मिळेल. भुयारी गटारची योजना जवळजवळ 100 कोटी रुपयाची या गावातल्या अंतर्गत भुयारी गटारची योजना आपण मंजूर केली. आता गावातली सगळी गटारची व्यवस्था आपण अंतर्गत करतोय आणि भुयारी गटार करून या गावातली सगळी घाण सगळी व्यवस्था आपण बाहेर देण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय. 100 कोटी रुपये. कशाला म्हणतात 100 कोटी रुपये? 100 कोटी रुपयाची योजना आपण मंजूर केली. आता ती योजना लवकरच त्याचं टेंडर होईल आणि आता या योजनेची प्रत्यक्षात सुरुवात होईल. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल ती दगडाची खण होती, त्या ठिकाणी त्यांनी पैसे परत घालवले आणि हे खुर्चीवर बसलेले शकुनी जेव्हा खाली उतरले तेव्हा आपण पुन्हा त्या दगडाच्या खाणीचं एका भव्य दिव्य सुंदर अशा वास्तूमध्ये रूपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी एक मंगल कार्यालय सामाजिक सभागृह बांधण्याचा आपण निर्णय घेतला. 24 कोटी रुपयाचं सामाजिक सभागृह. खोल्या सुद्धा रूम सुद्धा भाड्याने मिळतील. एक भव्य दिव्य असं सभागृह मी बांधतोय आणि ते शहरातलं सगळ्यात सुंदर वास्तू असेल, सगळ्यात देखणी वास्तू ते असेल. त्याच ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा
पुतळा आम्ही त्या ठिकाणी उभा करतोय. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक लोकांनी जातीवादावर राजकारण केलं, अनेकांनी सांगितलं आम्ही राजे आहे, आम्ही महाराजे आहे. अरे पण सगळ्या राजे महाराजांना आणि वारसा सांगणाऱ्यांना आजपर्यंत अख्ख्या मान खटाव तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालायचा आहे तर कुठं घालायचा बाबू काका सांगा तुम्ही मला. एक पुतळा दाखवा मला की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं आपण जाऊन हार घालून महाराजांचं दर्शन घेऊ असं एक ठिकाण मला सांगा. निवडणूक आली की फक्त सांगतात आम्ही आहे. इथं भव्य दिव्य असा पुतळा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा करतो. नगरपालिकेच्या पुढे आपण बघितलं एक तिथं खोक्यांचं साम्राज्य होतं. त्या खोक्यांच्या ठिकाणी आम्ही अहिल्या देवींच्या नावानं भव्य असं एक व्यापारी संकुल उभं करण्याचा निर्णय घेतला. त्या व्यापारी संकुलाचं काम पैसे मंजूर होते बाबू काका, काहीच नव्हतं, फक्त करायचं होतं. नाही केलं 5 वर्षात. मला समजलं नाही याच्या मागचं कारण काय होतं. 5 वर्षात केलं नाही. पण आता जसं हे शकुनी मामा खुर्चीवर उतरले तसं ते भव्य दिव्य असं व्यापारी संकुल उभं राहिलं. हे आपण सगळ्यांनी बघितलं. एवढं सुंदर व्यापारी संकुल उभं राहिलं. आज त्याकडे बघितलं की नजर लागेल अशा पद्धतीचं व्यापारी संकुल. किमान खुर्चीवर बसलेल्या गडी होते त्यांना अहिल्या देवींचं नाव त्याला याची तर जाणीव पाहिजे होती. तेही राहिली नाही. अनेक वर्ष बघितलं आपण आमचा संघ समाज बांधव होता. या संघ समाज बांधवांना प्रत्येक वेळी निवडणूक आली की मिटिंग घ्यायची आणि मिटिंग घेतली की सांगायचं आम्ही तुमच्या गणपतीला 20,000, 15,000, 10,000, 5,000 देतोय. आणि त्या गणपतीच्या वर्गणीवर आमच्या संघ समाजाला किती वर्ष सातत्यानं फक्त गणपतीच्या वर्गणीवर त्या समाजाची मतं घेण्याचं काम केलं. महात्मा गांधींचा पुतळा बसवतो म्हणून अनेक दिवसापासून त्या समाजाला फसवण्याचा उद्योग केला. त्या सगळ्या संघ समाज बांधवांचं म्हणणं होतं भाऊ आम्हाला 30 लाख रुपयाचा आमच्यासाठी एखादं भव्य दिव्य असं एक सामाजिक सभागृह बांधावं. या सगळ्या संघ समाजाच्या मागणीवरून आम्ही पहिल्यांदा 40, नंतर 60, आता 1 कोटी आणि आता 1,30,00,000 रुपये अख्खा समाज ज्या सभामंडपामध्ये किंवा ज्या हॉलमध्ये बसेल अशा पद्धतीचा भव्य दिव्य संघ समाजाचा 1.25 कोटी रुपयाचा हॉल आम्ही आता बांधलाय. त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. अख्खा संघ समाज त्याच्यामध्ये बसेल म्हणून सगळा संघ समाजात संघटित होऊन आपल्या पाठीशी उभा आहे. पलीकडे बौद्ध समाज बांधव भव्य दिव्य असं आंबेडकर भवन आपण बांधलं की जे भवन आजपर्यंत या तालुक्यात नव्हे या जिल्ह्यामधलं सगळ्यात सर्वोत्तम आंबेडकर भवन कुठं बघायचं असेल तर ते आमच्या मसवडमध्ये येऊन आमचं आंबेडकर भवन बघायला लागेल. अशा पद्धतीचं सुंदर आंबेडकर भवन जवळजवळ 1.5 कोटी रुपये खर्च करून आम्ही बांधलं. असे एक ना अनेक कामं सांगत राहिलं तर कामांची यादी खूप मोठी आहे. त्या चौकामध्ये आम्ही अहिल्या देवीचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. पुतळा बसवलाच नाही पण ठिकाणावरून घाट निर्माण करायचा प्रयत्न केला बाळासाहेब. पण आता आम्ही भव्य दिव्य असा अहिल्या देवीचा पुतळा बसवण्यासाठी पुतळ्याच्या फाउंडेशनसाठी 55 लाख रुपये मंजूर केले आणि पुतळा बसवण्यासाठी जो पुतळ्याचा स्टॅच्यू बसवण्यासाठी पुतळा बसवण्यासाठी आम्ही आता त्याचा प्रतिकृती पण तयार केलेली आहे. बघितली मला वाटतं इथं सगळ्यांनी. आजपर्यंत अहिल्या देवीचा मला नाही वाटत या भागात परिसरात किंवा या 2 जिल्ह्यात एवढा सुंदर पुतळा असेल. असा पुतळा जवळजवळ 54 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी पुतळा आम्ही स्वखर्चाने बसवायचा निर्णय घेतला. त्यासाठी जयकुमार गोरे कुणाची वर्गणी मागणार नाही. आंबेडकरांचा पुतळा बसवायचा आहे. आता जे मतं देत आहेत त्यांना सांगा ती कधी नाही आंबेडकरांची झाली आजपर्यंत. आंबेडकरांचा पुतळा बसवता हाच पकड्या बसवल त्यांच्या दम नाही आंबेडकरांचा पुतळा बसवायचा. महात्मा फुलेचा बसवला तर घास बसवून ते यांच्यात नाही तर बसवायचा. अनेक समाज बांधवांच्या सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन पुढे जायचा निर्णय आम्ही घेतला.
खास करून या पेठेमध्ये आज आम्ही बोलतोय, ह्या पेठ केलं नाही माझं सांगणं आहे. आता निवडणूक लागली, अनेक गाडी म्हणतात कोण उमेदवार बाहेरचा आहे. काही आता ठिकाण काढलं पहिल्याने, हेच गडी जे सांगतायत ना आता, त्याच गड्यांनी मागच्या वेळी बाहेरचा उमेदवार आणला होता, म्हणजे बाहेरचा होता. मागच्या वेळी परिवर्तन पॅनलनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणला, तो कुठला होता? कुठला होता? तेव्हा तो बाहेरचा नव्हता. सोयीनं धोरण, सोयीनं धोरण हे गडी कधी बदलतील याचे काही नियम नाही. आयुष्यात काय चांगलं झालं नाही, फक्त आग लावून आजपर्यंत गावाला नगवण्याचं काम या बांधवांनी केलं. अरे ही पेठ गेल्या 10 वर्षापासून पुन्हा विकसित होते. या आजूबाजूच्या भागामध्ये पाणी आलं, आजूबाजूच्या भागाचा विकास झाला, आजूबाजूचा शेतकऱ्याचा संपन्न होतोय. या भागात जेव्हा पाणी आलं तेव्हा शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 4 पैसा आला, आणि तो पैसाच पेठेमध्ये येतो आणि पेठेमधला व्यापार चालतो. ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली. ही पेठ आज भरते. अलीकडच्या कालखंडामध्ये या पेठेमध्ये जो अडचणी आलेल्या आपण सगळेजण बघताय. पण मी या सगळ्या पेठकऱ्यांना, सगळ्या व्यापारी बांधवांना सांगतो, हा जयकुमार गोरेचा शब्द आहे. येणाऱ्या 2, 3, 4, 5 वर्षामध्ये काम MIDCचं 2 वर्षातच चालू होईल. जमिनीचं अधिग्रहण चालू होईल, आताच चालू होईल 1-2 महिन्यामध्ये. आणि जेव्हा ही भव्य दिव्य अशी MIDC या ठिकाणी तयार होईल, तेव्हा मी आज सांगतो, म्हसवड हे पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात विकसनशील शहर म्हणून या म्हसवड शहरात आपण बघितलंय. अशा पद्धतीचं शहर बनवण्याचा संकल्प आपण केला आहे. हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येईल आणि हजारो मुलांच्या हाताला काम या निमित्ताने MIDCच्या माध्यमातून येईल. तेव्हा व्यापार तेवढाच वाढेल, त्या भागातली परिस्थिती तेवढी वाढेल, जमिनीच्या किमती वाढतील आणि मोठ्या संख्येने लोक या गावामध्ये येतील. या गावाचा विकास मोठ्या पद्धतीने होईल आणि तेव्हा या गावाचा विकास होत असताना ही पेठही तेवढ्याच ताकदीने वाढेल, मोठी होईल. पण पेठ करायला माझी विनंती आहे, कुणाला ज्याला पेठच करत नाही, व्यापारच करत नाही, अशा माणसाच्या हाती सत्ता देऊन काय करणार? आपण पेटत असताना आता लोक आहेत, त्यांना विचारा पेटासाठी काय केलं, गावासाठी काय केलं? कोणतं राजा आहे, कोणतरी महाराजा आहे म्हणून मत द्या. माझं सांगा मला, या लोकांनी गावासाठी काय केलं? आज नव्याने हे सगळे परिवर्तन मध्ये एकत्र आले. ते एकत्र नाही आले बाबू काका. एकाचं चिन्ह आहे घड्याळ, दुसऱ्याचं चिन्ह आहे मशाल, तिसऱ्याचं चिन्ह आहे बाण, चौथ्याचं चिन्ह आहे हात, 5व्याचं चिन्ह आहे चप्पल. आता तेवढीच हाणायची आहे, बाकी सगळं आहे त्यांच्याकडे. सगळं गडी वेगवेगळं. मी तुम्हाला कायम सातत्यानं सांगतो, ज्या आपण आजारी पडलो, आपल्याला रक्ताची आवश्यकता आहे, तेव्हा आपला रक्तगट जो आहे त्याच रक्तगटाचं रक्त आपल्याला दिलं तर माणूस जगतो ना. आपला रक्तगट सोडतो का नाही आपण? आता मला सांगा, ही वेगवेगळ्या रक्तगटाचं गडी एकत्र आलं आणि या सगळ्यांचं रक्त एकत्र आलं तर काय होईल? येऊन राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यावर सुद्धा खोटे आरोप केले आणि काही बोलला तरी तुम्ही बोलू शकता. ही शहरामधली लोकशाही, लक्षात असू द्या. ती लोकशाही बाजूला ठेवायला सांगा मला एकदा, मग दाखवतो तुम्हाला कसं असतं. जंगल राज आहे म्हणून सांगतात, जंगल राज संपवण्यासाठी आम्हाला मत द्या. आणि हे सांगतात, कोणतरी म्हणतंय आता आम्हाला शेवटची आमची इच्छा आहे, गावात एक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. आणि ते काय सांगतायत बाबू काका, आता आम्हाला शेवटचं मत द्या, आमच्या बापूंची शेवटची इच्छा आहे. आणि बापूच्या डोळ्यात एकच एकदा घरामध्ये
म्हणजे बापूच्या डोळ्यात एकच एकदा घरामध्ये गुलाम पडू दे अशी यांची इच्छा आहे. बापू काका मला कळना, बापून अजून 15 वर्ष जगायचं नाही एवढ्या लोक गडबड का करायला लागले ते? किमान आपल्या कुटुंबातल्या माणसाबद्दल आदराने बोला. म्हणजे यांनी ठरवून टाकलंय, यांनी ठरवून टाकलंय की हे कधी जाणार. अशा पद्धतीचे अवलादे असू शकतात कोण? काय बोलावं, कधी बोलावं, किमान आपण आपल्या बापाबद्दल बोलतो याची जाणीव असावी. त्यांच्या डोळ्यात एकटपणे आणि परमेश्वराने त्यांना 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आयुष्य द्यायचं असेल अजून. आधीच गडबड झाली तुम्हाला. आणि हे सगळं करत असताना गावाचा बाहेरचा वाद आता चालू केला. इथं गेल्यानंतर पुन्हा गावागावात काय गावासाठी केलं आतापर्यंत यांनी सांगा मला. गावात जे जे काम केलंय बाबू, जे जे काम केलंय बंडू, जे जे काम गावात आपण आल्यानंतर केलं, यांनी केलं काय सांगा मला. 5 वर्षात माझा शब्द या ठिकाणी माझा आव्हान आहे. परिवर्तन पॅनलला 5 वर्षांनी सत्ता दिली, गावाला सत्ता दिली. जयकुमार गोरेला 9 वर्ष झाला, 8-8.5 वर्ष झालं त्या नगरपंचायत पालिकेमध्ये पाऊल टाकलं नाही अजून. माझी सत्ता नसताना सुद्धा जयकुमार गोरेला 250 कोटी रुपयाचं काम घेऊन माझ्या बसवत शहरामध्ये जयकुमार गोरे आला. 5 वर्षात केलेल्या कामाची एकदा यादी जाहीर करा आणि मग गावात मत मागा. मग गावासाठी विषय सांगा. आम्ही राजा, आम्ही महाराजा म्हणून आम्हाला मत द्या. हो, तुम्ही तुमच्या घरचे राजे असाल, पण आमच्या रयतेची राणी आता उभी राहिली. ही रयतेची आहे, ही तुमची आहे, ही सामान्यातली आहे.